आणि या बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या दौऱ्यानं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि आज त्यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं अधिकृत उद्घाटन करण्यात येणार आहे। सकाळी 10:30 वाजता शारदा सदन इथे या कार्यक्रमाचं आयोजन आहे। तर यानंतर अमित शहा हे मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार। तर आजचा हा दौरा आपण त्यांचा पाहतोय जो मुंबईमध्ये आहे त्यांचा। काल रात्रीच ते दौऱ्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले। आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, काय सांगाल, आजचा हा दौरा कसा असणार आहे, टाइमलाईन काय? नक्कीच आपण बघतोय की अमित शहा जे आहेत ते रात्री 10 वाजता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यात आज त्यांचे महत्त्वाचे 2 कार्यक्रम आहेत। तसेच भाजप प्रदेश सोबत आणि मुंबई विभागीय सोबत त्यांची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे। सुरुवातीला आपण बघितलं तर BSCचा कार्यक्रम आहे, त्यानंतरला अर्बन कोऑपरेशन डेव्हलपमेंट ही जी सहकार संस्थेतलं एक मुख्यालय आहे त्याचं देखील उद्घाटन होणार आहे। सहकार क्षेत्रामध्ये अतिशय म्हणजे महत्त्वाचा टप्पा जो आहे तो या माध्यमातून साधला जाणार असून याचं मुख्यालयाचं उद्घाटन मुंबईमध्ये अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। तर दुसरीकडे BSCचा इथे एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो देखील अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। त्यानंतर राजकीयदृष्ट्या देखील अमित शहा यांची भेट ही महत्त्वाची मानली जाते आणि महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी अमित शहा जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले असून प्रदेश भाजपासोबत त्यांची एक बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा आढावा तसेच मित्रपक्षांसोबतचे जे समन्वय आहे या संदर्भातला आढावा त्यांच्या वतीनं घेण्यात येत असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही पक्षांचे ते प्रमुख आहेत, त्यांची देखील अनौपचारिक भेट देखील अमित शहा यांच्यासोबत होऊ शकते। काल देखील आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या स्वागताला विमानतळावरती हजर होते, त्यावेळी देखील त्यांची भेट झालेली आहे। आता आज दिवसभरात देखील त्यांची भेट होण्याची शक्यता आहे। धन्यवाद ऋतिक। या सगळ्या भेटीगाठींकडे आणि कुठल्या कार्यक्रमाला शहा जात आहेत याकडेही आपलं लक्ष असेल। धन्यवाद, आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू।